डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची आहे म्हणून आज 400 सीट त्यांना निवडून आणण्याचं काम त्यांना करायचं। एकदा जनतेनं ठरवलं कार्यक्रम करायचा तर नक्की भाजपचा कार्यक्रम होणार। ही निवडणूक आता लोकसभेची जनतेची निवडणूक आहे। हा आकडा त्यांना 400 पाहिजे, ते घटना बदलायसाठी पाहिजे, तर मग पुढच्या काळामध्ये विधानसभा आणि लोकसभा सुद्धा होणार नाही। हुकुमशाही पद्धतीनं हा देश आणि हे राज्य चालवू शकतो या पद्धतीचा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळात या मंडळींचा असणार। वादळाला तोंड देण्याची ताकद या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। तुम्हाला वाटतंय मोदी साहेबांचं काम चांगलं झालं, 10 वर्ष आम्ही शेतकऱ्याला न्याय दिला, भगिनींना न्याय दिला, रोजगार वाढवला, गरिबाला न्याय दिला, तर मग घोड्याचं राजकारण तुम्ही काय करता हा प्रश्न आमच्या समोर आहे। आणि म्हणून शिवसेना पडली, राष्ट्रवादी पडली, काँग्रेस पडली, पक्ष पडला, नेते गेले, तरी कार्यकर्ते मात्र ठाम आहे हे इथं उपस्थितांच्या या ठिकाणी दिसून येईल। याचाच अर्थ त्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे, त्यांच्यामध्ये शाश्वत नाही। आपण ही निवडणूक एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही, हा विश्वास भाजपला झालेला आहे। त्यावेळी एकच प्रश्न त्यांना विचारा, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक का केलं नाही याचं उत्तर द्या आणि मग चंदगडमध्ये मत बघायला या, हे सांगायचं काम तुम्हाला चंदगडवासी म्हणून या ठिकाणी करावं लागेल। ही लढाई आपल्याला आता करावी लागेल। पुढच्या 50 वर्षाच्या पिढीनं आपल्याला शिवाय द्यायच्या नसतील की हा स्वातंत्र्य मिळवून आमच्या मागच्या पिढीने दिलं, परंतु मधल्या पिढीने आमचं स्वातंत्र्य घालवायचं काम केलं। देसाई साहेबांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने ही यात्रा सुरू झाली। दररोज सकाळी काही गावं करून दुपारची सुट्टी आणि परत संध्याकाळी काही गावांमध्ये जाऊन प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जनजागृती करावी आणि आता देशात चाललेलं वातावरण, राज्यात चाललेलं वातावरण याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवावी हा उद्देश प्रामुख्याने या संविधान यात्रेचा आहे। आणि मला वाटते फोटो दररोज तुमच्या व्हॉट्सअपवर येते, कोण ना कोण पाठवत असते, लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आहे। माझी काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना विनंती आहे की गोपाळराव पाटील साहेब आपण सगळ्यांनी त्यात सहभागी होणं गरजेचं आहे जास्तीत जास्त, कारण की शेवटी ही विचाराची लढाई आहे। ही विचाराची लढाई आपल्याला विचारानंच लढावी लागणार आहे आणि प्रबोधन केल्याशिवाय लोकांना त्या ठिकाणी कळणार नाही। आणि म्हणून सगळ्यांनीच, कारण की जो उद्देश इथे घेतलेला आहे संविधान वाचवणं, संविधान वाचवणं म्हणजे नेमकं काय? ज्या कर्तृत्व नेतृत्वानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली, या देशाची लोकसंख्या 30 कोटीवर होती, आज 130 कोटीवर पोहोचली, तरी घटना ही घटना बाह्य झाली नाही, हे कर्तृत्वान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं। म्हणजे आज देखील देशाची लोकसंख्या 130-140 कोटीवर गेली, तर त्या घटनेच्या आधारावरच हा देश चालतो हे आपण लक्षात ठेवलं। अडाणी आणि अंबानीलाही एक मताचा अधिकार आणि गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा एक मताचा अधिकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या संविधानाने दिले हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं। आणि म्हणून ही लढाई महत्त्वाची एवढ्यासाठीच कारण की हा देश जो काही 75 वर्ष अमृत महोत्सव देशाची आपण साजरी करतोय, लोकशाहीचा मोठा विजय आपण या जगभरामध्ये साजरा करतोय, त्यामध्ये सिंहाचा वाटा संविधानाचा आहे, घटनेचा आहे। ज्या घटनेनं आपल्याला जीवन ठेवण्याचं काम केलेलं आहे, ज्या घटनेनं आपल्याला ताठ मानेने उभं करायचं सामर्थ्य आपल्या पायामध्ये दिलेलं आहे, कुणालाही जबरदस्ती करता येत नाही, कुणालाही चेपता येत नाही, कायदा सगळ्यांना समान आहे हे दाखवायचं काम घटनेनं त्या ठिकाणी दिले। आणि म्हणून ही गरज आज आहे, ज्या घटनेमुळे आमची प्रगती झाली, ज्या घटनेनं हा देश सुजलाम सुफलाम केला, सामान्य माणसाला अधिकार त्या ठिकाणी मिळाला, सामान्य माणूस कोणी असला तर त्याला या ठिकाणी समान हक्क देण्याची भूमिका या घटनेनं त्या ठिकाणी दिलेली आहे। ती घटना आज अडचणीत आलेली आहे आणि आज जरी घटना वाचवायचं काम आम्ही केलं नाही तर याच्यासारखं पाप दुसरं कुठलंही असणार। आज आम्ही आमच्या आजोबांचं नाव घेतो, कशासाठी नाव घेतो? स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही म्हणतो की आमचे आजोबा होते, त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। काही लोक सांगतात महात्मा गांधींच्या आंदोलनामध्ये आमच्या आजोबा पंजोबांनी काम केलं, अभिमानाने एकाच्या घरामध्ये गेलं तर स्वातंत्र्य सैनिकाचं घर म्हणून त्याचा नातू आम्हाला सांगतो की माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, पंजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, हे अभिमानाने सांगतो। पुढच्या 50 वर्षानंतर तुमचे आमचे नातू नाव घेतील आमचं कशासाठी की स्वातंत्र्य घालवायचं काम आमच्या आज्यानं केलं। टाळे वाजवायचं काम नाही, स्वातंत्र्य घालवायचं काम आमच्या या
घ्यायचं नसेल तर आता ही लढाई आपल्याला करावी लागेल. ही लढाई आपल्याला आता करावी लागेल. पुढच्या 50 वर्षाच्या पिढीनं आपल्याला शिव्या द्यायच्या नसतील की हा स्वातंत्र्य मिळवून आमच्या मागच्या पिढीनं दिलं, परंतु मधल्या पिढीनं आमचं स्वातंत्र्य घालवायचं काम केलं. घटना बाजूला झाली, घटनेवर संकट आलं, त्यावेळी आमची पिढी डोळ्यावर पट्टी बांधून बसली होती, संघर्ष केला नाही. हे पाप आपल्याला नको असेल तर या संविधान यात्रेचं महत्व त्याच्यासाठी. ही संविधान यात्रा तेवढ्यासाठीच आहे. आज तुमचं माझं काय बिघडलं नाही, परंतु पुढच्या नातवाचं, पुढच्या पिढीचं काय होणार आहे याचा विचार आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे. आज आम्ही राबतो, कष्ट करतो, कशासाठी करतो? बऱ्याचदा घरातला वडील म्हणतो घर बांधले, पोरगं मोठं झालंय, घर बांधलं. शेती घेतली, एखादा एकर जास्त घेतला, म्हणतो 2 पोरं झालेत, एखादा एकर जास्त घेतला. आता 7 बऱ्यावरच नाव जाणार असेल आपलं, तर मग ते 7 बऱ्या घेऊन तरी काय उपयोग होणार? आणि म्हणून ही लढाईची संविधान वाचवायची चालू आहे, ती आपल्या आजच्या पिढीसाठी तर आहेच, परंतु पुढच्या पिढीसाठी ही लढाई महत्वाची असणार आहे, हे मला मुद्दामून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून आज आम्ही जागे झालो नाही, आज आम्ही निर्णय घेतला नाही, तर या पापाचे धनी आम्ही असणार आहोत, दुसऱ्याला दोष देऊन चालणार नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे 70 वर्षापूर्वी इंग्रज आले त्यावेळी कळलं नव्हतं, टीव्ही नव्हता, रेडिओ नव्हता, पेपर नव्हता, कधी आले या देशावर राज्य करायला चालू केलं, कळता कळता देश ताब्यात घेतला, आपल्याला कळालं नाही. आता आपल्याला तसं सांगता येणार नाही. हातात शस्त्र आहे, मोबाईल लावायचं, तिथं सगळ्या गोष्टी दररोज तुम्हाला कळतात. या देशामध्ये काय चाललंय, या राज्यामध्ये काय चाललंय, ही सगळी माहिती आज तुमच्या हातामध्ये पोहोचलेली आहे. आज आम्हाला कारण देऊन चालणार नाही की मला कळलंच नाही, मला कळायच्या आधीच ही भानगड झाली, आता सांगायची वेळ त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून माझी लोकांना विनंती आहे, वेळ हातात निघून जाण्याआधी वेळ पकडायचं काम आपल्याला या संविधान यात्रेतून त्या ठिकाणी करावं लागेल. हा लढा निर्णायक लढा असणार आहे. 2024 ची निवडणूक या देशातली शेवटची निवडणूक असणार आहे बंधूंनो, हे लक्षात ठेवा. या निवडणुकीमध्ये आज भाजप हे 400 सीटचा आकडा कशासाठी म्हणतंय? 2/4 बहुमत हे कायदा आणि घटना बदलायसाठी या ठिकाणी लागतं. आपल्याला वाटतं 400 आकडा हे आकडा सांगताय, हा आकडा मटक्यातला आकडा नाही आहे, तर हा आकडा 2/4 या ठिकाणी कायदा करण्यासाठी या ठिकाणी आहे. हा आकडा त्यांना 400 पाहिजे, ते घटना बदलायसाठी पाहिजे. ज्यावेळी हा आकडा पार पडू राज्यसभा आणि लोकसभा, त्यावेळेस घटना बदलता येते, नाहीतर घटना बदलू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून ही 400 ची लढाई त्यांची चालू आहे. 400 चा आकडा कुठून आला? बहुमत कितीला लागतं? 250-300 ला बहुमत या ठिकाणी लागतं. तुम्हाला 400 सीटा का मिळवायच्या? तर 400 सीटा मिळवायचं कारणच एवढा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची आहे, म्हणून आज 400 सीट यांना निवडून आणण्याचं काम त्यांना करायचं. आज हे सगळं आमच्या समोर चित्र स्पष्ट होत असेल. आज संपत देसाई, अमर चव्हाण सगळी माणसं तुम्हाला जर पोट खिडकीनं सांगत असतील की एका बाजूला या ठिकाणी दरी आहे, इकडे गेलं तर आम्ही पडणार आहे, मरणार आहे, तरी आम्ही बघणार नसो, तर दोष आमचा असणार आहे, आमचा जीव जाणार आहे, हे आपण लक्षात ठेवणं ही काळाची गरज या ठिकाणी असणार आहे. प्रबोधन चाललेलं आहे या संविधान यात्रेतून, लोकांना सांगायचं काम चाललेलं आहे. मग असं जे बी सरांनी सांगितलं, एकानं 10ला सांगा, 10नं 100ला सांगा, 100नं 1000ला सांगा, त्याच्यावरच हे भविष्य काळातला निर्णय त्या ठिकाणी होणार. प्रबोधन करणं ही काळाची गरज या ठिकाणी असणार आहे. घरच्या लग्नाची पत्रिका द्यायला पै पाहुणे आम्ही हुडकतो, तसं आता देशाचं संविधान वाचवण्यासाठी पै पाहुण्याच्या दारात जाण्याचं काम तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. आम्ही लग्नाला पत्रिका द्यायला महिना या ठिकाणी काढत असेल, जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य वाचवायला आम्ही आमच्या आयुष्यातला अर्धा दिवस काढणार नाही का? हा निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागणार. हा जर निर्णय आम्ही घेतला नाही तर दोष दुसऱ्याला देऊन चालणार नाही. दोषी आम्ही त्या ठिकाणी असणार आहोत, आरोपी आम्ही असणार आहोत की स्वातंत्र्य घालवण्याचं पाप आम्ही त्या ठिकाणी करू. आणि म्हणून माझी सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे, ही एक वेगळ्या पद्धतीची लढाई चालू आहे. निवडणुका होतील जातील हा भाग वेगळा. तुम्ही विचार करा, या देशामध्ये, या राज्यामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदच्या निवडणुका होत नाहीत, म्हणजे काय चाललंय आपण विचार करा. 1,15,000 कोटी रुपयाचा पैसा, म्हणजे त्यात शून्य किती आहे तुम्ही मला विचारलं तरी कळणार नाही. 1,15,000 कोटी रुपयाचं बजेट
आज प्रशासकांच्या ताब्यात या राज्यातलं त्या ठिकाणी आहे. नगरसेवक नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधं कमी पडत आहेत, तिकडे बघायला त्या ठिकाणी कुणाचं लक्ष नाही. कारण की आज जिल्हा परिषदचं अस्तित्व नाही, पंचायत समितीचं अस्तित्व या ठिकाणी नाही. त्यांना ही हुकुमशाही पद्धत या देशामध्ये राबवायची. ही टेस्ट आहे की या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नसल्या तरी आम्ही राज्य चालवू शकतो का. आणि जर राज्य चालवायचा विश्वास मिळाला तर मग पुढच्या काळामध्ये विधानसभा आणि लोकसभा सुद्धा होणार नाही. हुकुमशाही पद्धतीनं हा देश आणि हे राज्य चालवू शकतो, या पद्धतीचा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळात या मंडळींचा असणार. आता हे सगळं आम्हाला कळत असेल आणि वळत नसेल तर मग आमचा दोष आहे बंधूंनो. आणि म्हणून जर आम्हाला हे कळत असेल तर दिशा बदलायची ताकद देखील आपल्यामध्ये पाहिजे. या देशामध्ये या जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या घडल्या त्या लोकांनी क्रांती घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. बंदुकीच्या गोळीवर या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही. अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधींची जयंती पुण्यतिथी आम्ही 75 वर्ष 60-65 वर्ष साजरी केली. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंची जयंती साजरी व्हायला लागली. याच्यासारखं वाईट या देशामध्ये कुठेही नाही. ज्या नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली त्यांची जयंती, त्यांचा पुतळा आणि त्यांची पुण्यतिथी या देशामध्ये साजरी व्हायला लागली. तिथंच आपलं स्वातंत्र्य गेलं बंधूंनो, या ठिकाणी लक्षात ठेवा. ज्या महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचा विसर पडावा या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी केलं जातं. आज भाजपची मंडळी अनेक मुद्दे घेऊन येत आहेत. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये दिले म्हणून सांगतात. अमररावने हिशोब सांगितला, डीएपीचा दर कसा वाढलाय. तुमच्याच खिशातने काढून दुसऱ्या खिशात डीएपीचे पैसे काढून घेतलेत आणि 2000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत. खताचा दर वाढला, लाईटचा दर त्या ठिकाणी वाढला. आता प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागलेला आहे. तुम्ही घरात जाऊन हिशोब करा. 10 वर्षापूर्वी एखाद्याचं कुटुंब असेल तर महिन्याकाठी 2,500 ते 3,000 रुपये मध्ये कुटुंबाचा खर्च बघायचा. आज या देशातला सरासरी खर्च मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबाचा 6,500 रुपये पर्यंत पोहोचलेला. भगिनी इथं बसलेले आहेत, जरा वही काढून हिशोब करा. आमच्या पुरुषांना हिशोब काय कळत नाही. आम्ही आपला खर्च करत बसतो, तुम्हाला मात्र हिशोब चांगला कळतो की महिन्याकाठी खर्च 10 वर्षापूर्वी माझा काय होता आणि आज संसार चालवताना माझा खर्च किती वाढला. मग मोदींचे आजचे दिन आले का? मग भाजपच्या गरीबाचा आवाज ऐकला का? सामान्य माणसाचा आवाज ऐकला का? तर आवाज ऐकलेला नाही. फक्त श्रीमंताचा आवाज ऐकण्याचं काम गेल्या 10 वर्षामध्ये या सरकारमध्ये आणि या देशामध्ये त्या ठिकाणी झालं. गॅसचे दर असू देत, पेट्रोलचा दर असू दे, प्रत्येक गोष्टीत सामान्य माणसाला मारा त्या ठिकाणी बसलेला. आज म्हणून इंडिया आघाडीच्या माध्यमातून या देशामध्ये एक चांगली आघाडी उभा करण्याचा प्रयत्न आपण करतो. माझी कार्यकर्त्यांना विनंती, आत्मविश्वास गमावून चालणार नाही. सगळं संपलेलं नाही, अजून स्वाभिमान या जिल्ह्यातलं जिवंत आहे हे दाखवायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. हे दाखवायचं काम तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. मागच्या वेळी 2014 साली भाजपला 31% मतं पडली होती. 2037 साली 37% मतं पडली. उलट्या बाजूला 63% मतं आहेत. लक्षात ठेवा. किती टक्के? 63% उलट्या बाजूला. आज इंडिया आघाडी जी काय होत्या ती काय होत्या त्याचा उद्देश तोच आहे. आज काँग्रेस एक पाऊल मागे जायला तयार आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार एकास एक करण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्या ठिकाणी चालू. किमान 300 ठिकाणी या देशामध्ये इंडिया आघाडीचा एकच उमेदवार असणार आहे. पुढे भाजपचा 37% वाला उमेदवार आणि इंडिया आघाडीचा 63% उमेदवार. निवडून कोण येणार? निवडून कोण येणार? 63% वाला. आणि म्हणून काळजी करू नका. मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, जर या इंडिया आघाडीच्या उमेदवारांचं एकास एक लढत झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या देशामध्ये इंडिया आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. हे जाहीरपणे सांगतो. या आकडेवारी आपल्या समोर आहे. परंतु आज गोबेल स्थितीप्रमाणे आपकी बार मी ते बोलणार नाही. एवढे आकडा आम्ही गाठणार असं ते म्हणतात. भीतीदायक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी केला जातो. ईव्हीएम बद्दल शंका निर्माण होते. ठीक आहे, मतांतर आहे ईव्हीएम बद्दल. माझा जरा ईव्हीएम बद्दलचा मत वेगळा. त्याच्याबद्दल फार चर्चा करावी असं मला वाटत नाही. कारण की ईव्हीएम हटवायचा असेल तर निर्णय कोण घेणार आहे? नरेंद्र मोदी घेणार आहेत. आणि ते घेणार आहेत का? घेणार नाही. मग त्याच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपल्या विचाराचा मतदार 100% बूथवर कसं पोहोचल याचा निर्णय आपण घ्या. 100% आपलं मतदान कसं पोहोचल याचा विचार आपण करा. आज आपण निर्णय घेतो.
मगाशी आमचे डॉक्टर ज्यांनी प्रशिक्षण दिलं त्यांनी एक उदाहरण चांगलं दिलं। सीपी जोशी म्हणून आमचे काँग्रेसचे नेते, ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, ते किती मताने पडले? 1 मताने विधानसभेला पडले। इथं 11 मताने पूर्वी निर्णय झालेला आहे चंदगड, 1 मताने पडले आणि त्यांच्या घरातली 13 जण मतदानाला गेली नव्हती प्रचारात। तो माणूस मुख्यमंत्री झाला असता, पुढे राहुल गांधींनी त्यांना विधान परिषदवर घेऊन मला वाटतं परिषदचं अध्यक्षपद का काहीतरी तिथं त्या ठिकाणी केलं। हे सांगण्यामागचं कारण काय की आपण आता काळजी करू नका, आमचं काय होणार, कसं होणार, काय होणार, जाहिराती एवढ्या येतात, आमकं होतंय टीव्हीवर रेडिओवर, काय काळजी करायचं कारण नाही। एकदा जनतेनं ठरवलं कार्यक्रम करायचा तर नक्की भाजपचा कार्यक्रम होणार। ही निवडणूक आता लोकसभेची जनतेची निवडणूक आहे। मी गेले महिनाभर सांगतोय, ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती नाही आहे, ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप आहे आणि म्हणून जनतेची निवडणूक आहे। ही महाविकास आघाडीचा विजय असणार नाही। ज्यावेळी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे सत्ता येईल, इंडिया आघाडीचे सत्ता येईल, त्यावेळी मी म्हणणार आहे की ही सत्ता इंडिया आघाडीची नाही, महाविकास आघाडीची नाही, तर या भारतातल्या सामान्य जनतेची सत्ता आलेली आहे हे दाखवून देण्याचं काम येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। आणि मग तयारीला लागा, उमेद ठेवा, खचून जाऊ नका। काय होणार आहे, कसं होणार आहे, काही होणार नाही। वादळाला तोंड देण्याची ताकद या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। ज्या चंदगड तालुक्यामध्ये गावागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे या ठिकाणी, ज्या राजाने खऱ्या अर्थानं स्वाभिमान आज शिकवला आम्हाला, त्या चंदगडमध्ये भ्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। ज्या मातीला स्वाभिमान या ठिकाणी आहे, त्या मातीनं भिण्याचं कारण या ठिकाणी नाही। या मातीत भाजपची मंडळी मतं मागायला येतील, महायुतीचे, राष्ट्रवादीचे असू दे, त्या ठिकाणी शिवसेनेचे जे गेलेले आहेत ती मंडळी असू दे, ते ज्यावेळी येतील त्यावेळी एकच प्रश्न त्यांना विचारा, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक का केलं नाही याचं उत्तर द्या आणि मग चंदगडमध्ये मतं मागायला या, हे सांगायचं काम तुम्हाला चंदगडवासी म्हणून या ठिकाणी करावं लागेल। जो स्वाभिमान आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, त्या अरबी समुद्रातलं स्मारक मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं, कुठे गेलं स्मारक, का पूर्ण करू शकलं नाही? 10 वर्ष तुमची सत्ता या देशामध्ये आहे म्हणता, मग तुम्ही हे स्मारक पूर्ण करण्याचं काम का केलं नाही? हा प्रश्न येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी विचारावा लागेल। आणि म्हणून माझी बंधूंना विनंती आहे, घाबरायचं कारण नाही, ताकदीनं आपण सगळेजण समोर जाऊया। महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल, आज उमेदवार कोण आहे मला माहित नाही, काँग्रेस म्हणते आम्हाला उमेदवारी पाहिजे, शिवसेना म्हणते आम्हाला पाहिजे, राष्ट्रवादी म्हणते आम्हाला पाहिजे, आमच्यात कुठलाही मतभेद नाही। तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत। टीव्हीवर काय बोललं, कोण बोललं हे उमेदवार ठरेपर्यंत रस्सीखेच असते। ग्रामपंचायतला तुम्ही बघता, उमेदवार ठरेपर्यंत वाद असतात, चालू असतं, मी का तू, घराघरात भावाभावात पण असतं की मोठ्याला बोलायचं का बारक्याला उभं राहायचं, दोघ्या भगिनी असल्या तर कुणी उभं राहायचं यात वाद असतो। शेवटी उमेदवार फायनल झाला की भावकी एकत्र येते, वाद एकत्र येतो आणि उमेदवार निवडून देतो। तसं आम्ही सुद्धा काळजी करू नका, येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये महाविकास आघाडीचा निर्णय निश्चितपणे होईल आणि जो उमेदवार आपल्याला मिळेल त्याला प्रचंड ताकदीने आपण निवडून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। अमरराव, तुम्ही काळजी करू नका, या जिल्ह्यामध्ये ठीक आहे ह्या काही गोष्टी घडल्या या जिल्ह्यामध्ये, त्याचा विचार आपण करायला नको, आपण शिल्लक म्हणू नको, आपण बहुमताने राहिलेलो आहोत, लक्षात ठेवा। शिल्लक म्हणायचं नाही, या जिल्ह्यामध्ये जी काही महाविकास आघाडीची ताकद या ठिकाणी आहे ती बहुमताची ताकद आहे। आम्ही पांढऱ्या कपड्यावर कमी जरी स्टेजवर असलो तरी पुढे बसणाऱ्या माणसाच्या मनामध्ये प्रत्येकाला माहित आहे की निवडणुकीची वाट बघताय। जो उद्धव ठाकरे साहेबांच्यावर अन्याय झाला, जो पवार साहेबांच्यावर अन्याय झाला, काँग्रेस फोडाचं काम केलं, भाजपला एवढा आत्मविश्वास आहे निवडून याचा, तर मग फोडाफोडीचं राजकारण तुम्ही का करताय? तुम्हाला वाटतंय मोदी साहेबांचं काम चांगलं झालं, 10 वर्ष आम्ही शेतकऱ्याला न्याय दिला, भगिनींना न्याय दिला, रोजगार वाढवलाय, गरीबाला न्याय दिला, तर मग फोडाचं राजकारण तुम्ही का करता हा प्रश्न आमच्या समोर आहे। याचाच अर्थ त्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे, त्यांच्यामध्ये शाश्वत नाही। आपण ही निवडणूक एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही, हा विश्वास भाजपला झालेला आहे। आणि म्हणून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडली, पक्ष फोडला, नेते गेले, तरी कार्यकर्ते मात्र ठाम आहे, हे इथं उपस्थितांच्या या ठिकाणी दिसून येईल। आणि म्हणून काळजी करू नका, ताकदीने या निवडणुकीला सामोरं जाऊया। महिनाभर अजून
मी पुन्हा चंदगड आजरा गडिंग्लजचा दौरा करू, परंतु यावेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला फिरावं लागणार आहे. त्यामुळे मी गोपाळराव पाटलांना सांगितलं की आज जरा मेळावा घ्या, इलेक्शनची सुरुवात आपण आज नारळ फोडल्यासारखा प्रचार या ठिकाणी करूया आणि सुरुवात करूया आणि एक चांगला मेळावा आपण सगळ्यांनी या ठिकाणी पार पाडला. त्याबद्दल मनापासून मी तुमचे धन्यवाद या ठिकाणी देतो. आपण चांगल्या उपस्थिती राहिली. ही संविधान यात्रा आहे ती घटना वाचवायसाठी आहे, ही घटना टिकली पाहिजे यासाठी आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की या संविधान यात्रेचा दौरा ठरला की ज्या त्या गावामध्ये उत्स्फूर्त स्वागत करा, ताकदीने या संविधान यात्रेत पोहोचायचं